आज या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी आम्ही त्यांना अभिवादन केलेलं आहे। सर्वप्रथम मी भारत देशाचे दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्त सर्व भारतीयांना या ठिकाणी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि एकच संदेश देतो, ज्या पद्धतीनं गांधीजींना अहिंसेनं आपलं जीवन व्यतीत केलं त्याच पद्धतीनं जीवन व्यतीत करावं। देशाचे पंतप्रधान असताना सुद्धा लाल बहादूर शास्त्रींनी काटकसरीनं परपंच केला, हे आपल्याला जिवंत उदाहरण दिल्ली या ठिकाणी त्यांचं घर पाहिल्यानंतर पाहायला भेटतं। तर अशा पद्धतीचं एक त्यागी जीवन आपण जगत राहावं एवढीच सर्व भारतीयांकडून मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी एक संदेश देतो, जातीयतेचं जे दुष्ट राजकारण सध्या चालू आहे ते कुठेतरी थांबायला पाहिजे। कारण प्रत्येकानं मानवता हाच सर्वप्रथम धर्म मानून कार्याला लागलं पाहिजे आणि प्रत्येकानं आज धम्मचक्र प्रवर्तन दिन सुद्धा आहे आणि त्या प्रवर्तन दिनाच्या सुद्धा मी सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो। सम्राट अशोकानं ज्या पद्धतीनं धैर्यानं या ठिकाणी राज्य उभा केलं, साम्राज्य उभा केलं, त्याच पद्धतीनं आज प्रत्येकानं या ठिकाणचं राज्य आपलं चालवावं। प्रत्येक राज्याला या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत, त्यांनी सुद्धा मी विनंती करतो या माध्यमामधून की आपण जीवन जगत असताना कुणालाही त्रास न झाला पाहिजे, कुणाच्याही धार्मिक भावना न दुखावल्या गेल्या पाहिजेत आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या माध्यमामधून एक संदेश देतो की या धरतीची आपण पाहुणे आहोत, इथं माजून जमत नाही। गाजायचंय जनतेनं खुशाल गाजावं, परंतु अशा पद्धतीचं माजून कुठल्याही धर्मावर कुठल्याही जातीवर कुटघोडी करण्याचा प्रयत्न करू नका। सर्व धर्म समभाव मानून या ठिकाणी कार्य करा। एवढंच या ठिकाणी मला बोलायचे। त्याचबरोबर सर्व भारतीयांना या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त लाख शुभेच्छा। धम्मचक्र प्रवर्तक दिनाच्या लाख शुभेच्छा। जय हिंद, जय भीम, जय शिवराय, जय भारत।